कोणाकडून काय शिकावे? चाणक्य नीतीमध्ये सिंहाकडून 1, बगळ्याकडून 1, कोंबड्याकडून 4, कावळ्याकडून 5, कुत्र्याकडून 6 आणि गाढवापासून 7 गोष्टी शिकल्या पाहिजेत. जर शिकायचीच असेल तर मनुष्य कोणापासूनही काहीही शिकू शकतो. पण यात सुद्धा मनुष्य ज्यांच्यापासून काही शिकू शकतो त्यात त्याला सिंह आणि बगळ्यापासून 1-1, गाढवापासून 3, कोंबड्यापासून 4, कावळ्यापासून 5 आणि कुत्र्यापासून 6 गुण शिकावेत. मनुष्याला जिथून कुठून एखादी चांगली गोष्ट दिसेल ती शिकून घेण्यास संकोच करू नये. जर एखाद्या नीच माणसाजवळ एखादा चांगला गुण असेल तर तो सुद्धा शिकून घेण्याचा प्रयत्न करावा. आता सिंहापासून काय शिकावं? सिंहापासून घेतली जाणारी गोष्ट म्हणजे कोणतेही लहान वा मोठे जे कार्य करायचे असेल तर ते पूर्ण शक्ती लावून करावं. हा गुण आपण सिंहापासून शिकला पाहिजे. म्हणजेच काय तर सिंह जे काही काम करतो त्यात तो आपली सगळी शक्ती लावतो. म्हणून जे काही काम करायचे आहे ते पूर्ण जीव लावून करावे. आता बगळ्यापासून काय शिकावे? तर बगळ्यासारखं इंद्रियांना वश करून देश, काळ आणि बळ जाणून घेऊन विद्वानांनी आपले कार्य सफल करावे. याचा अर्थ असा की बगळा सगळे काही विसरून एकटक मासोळीला पाहत राहतो आणि संधी मिळताच तिला पकडतो. मनुष्याने सुद्धा असे काम करतेवेळी अन्य सर्व गोष्टींना विसरून फक्त देश, काळ आणि बळाचा विचार केला पाहिजे. गाढवापासून काय शिकावं? तर श्रेष्ठ आणि विद्वान व्यक्तींनी गाढवापासून 3 गुण शिकावेत. जसं गाढव खूप थकल्यानंतरही ओझे वाहत असतो त्याच प्रकारे बुद्धिमान व्यक्तीने आळस न करता आपल्या ध्येय प्राप्ती आणि सिद्धीसाठी सदैव प्रयत्नशील राहावे. कर्तव्याचा मार्ग सोडला नाही पाहिजे. कार्यसिद्धीमध्ये हवामान किंवा ऋतू गरम किंवा थंड याची चिंता करू नये. आणि ज्या प्रकारे गाढव संतुष्ट होऊन येथे तिथे चरते त्याच प्रकारे बुद्धिमान व्यक्तीने सदा संतोषी राहून फळाची चिंता न करता आपल्या कामात मग्न राहिले पाहिजे. कोंबड्यापासून 4 महत्त्वपूर्ण गोष्टी शिकण्यासारख्या म्हणजे वेळेवर जागणे, युद्ध लढाई, भाऊबंधांना पळवून लावणे व त्यांचा हिस्सा स्वतःच खाणे या 4 गोष्टी कोंबड्यापासून शिकाव्यात. तर कावळ्यापासून काय शिकावे? तर कावळ्यापासून हे शिकावे, वेळोवेळी संग्रह करणे, सावध राहणे, कोणावरही विश्वास न ठेवणे, हाका मारून बोलावून इतरांना जमा करणे हे गुण कावळ्यापासून शिकावेत. म्हणजेच काय तर मनुष्याने काही कामे कावळ्यासारखीच करावीत. लहान मोठ्या वस्तू आपल्या घरात एकत्रित करून ठेवणे म्हणजे वेळेवर दुसऱ्याच्या तोंडाकडे पाहण्याची वेळ येऊ नये. सदा सर्वदा सावध राहतो, कावकाव करून आपल्या साथीदारांना गरज भासल्यावर बोलवून घेतो. कधीच कोणावर विश्वास ठेवत नाही, कारण पारखून विश्वास ठेवला तर दुःखाची शक्यता राहत नाही. हे गुण कावळ्यापासून शिकले पाहिजेत. आता कुत्र्यापासून काय शिकावे? कुत्र्यापासून संतोष, सतर्कता आणि स्वामीभक्ती हे कुत्र्याचे गुण आहेत. यांच्या आवश्यकतेच्या दृष्टीने सांगतात की तो जास्त भुकेला असला तरी तो थोड्यामध्ये समाधानी असतो. गाढ झोपेत जरी असला तरी तो सतर्क असतो. स्वामीभक्त असणे आणि वीरता हे 6 गुण त्यापासून शिकता येतात. म्हणजेच याचा अर्थ असा, कुत्रा कितीही भुकेलेला असला तरी त्याला जेवढे मिळेल त्यातच तो समाधान करून घेतो. त्याचबरोबर त्याला जेवढे खायला घालाल तेवढेच तो खातो. थोड्या वेळामध्ये त्याला गाढ झोप लागते, परंतु गाढ झोपेत सुद्धा थोड्याशा चाहुलीने व आवाजाने तो जागा होतो. मालकाशी इमानदारी आणि हिंमत व बहादुरीने एखाद्यावर तुटून पडणे ही कुत्र्याची सवय आहे. कुत्र्यापासून हे 6 गुण शिकले पाहिजेत. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.